एके इलेक्ट्रिकल अँड प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घोळ होत असून याबाबत भाजपा युवा मोर्चाचे सुरेश दळवी यांनी याबाबत थेट पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारणा केलेली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एके इलेक्ट्रिक अँड प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी कार्यरत आहेत। मात्र या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं अपॉइंटमेंट लेटर किंवा पीएफ दिला जात नाहीये। एवढंच नव्हे तर या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अकाउंटवरनं पगार देखील अदा केला जात नाहीये। हा पगार जो आहे तो इतर कंपनींच्या अकाउंटमधनं या कर्मचाऱ्यांना दिला जातोय। त्यामुळे कोट्यावधींचा भ्रष्टाचार या कंपनीच्या माध्यमातून होत असल्याचा गंभीर प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। आमदार संजय केळकर यांच्या कानावरती कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही गोष्ट पडताच त्यांनी थेट भाजप युवा मोर्चाला या संदर्भात जाब विचारणा करण्याचे आदेश दिले होते। भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून सुरेश दळवे यांनी थेट कर्मचाऱ्यांसोबत जाऊन पालिका अधिकाऱ्यांना आज जाब विचारणा केलेली आहे। या संदर्भात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली। अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी या संदर्भात कर्मचाऱ्यांची व्यथा लक्षात घेत या संदर्भात येत्या 8 दिवसांमध्ये संबंधित प्रश्नांना उत्तर देण्याचं आश्वासन दिला आहे। तसेच येत्या 8 दिवसात समाधानकारक उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील भाजप युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आलेला आहे। महापालिकेतले असे आणखीन विषय दरवेळेस आपले आमदार संजय केळकर साहेबांकडे येतच असतात। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही ज्या गोष्टीचा पाठपुरावा हा संबंधित अधिकारी जांभरेंकडे करत होतो। STP प्लांट आहे ठाण्यामध्ये, 60 कर्मचारी काम करत आहेत। एके इलेक्ट्रिकल ही कंपनी कामाला कार्यरत ठेवलेल्या 60 कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षापासून काम करून सुद्धा जॉईनिंग लेटर दिलं नाही। महापालिकेचं इथं दुर्लक्ष का होतंय? दुसरं, महानगरपालिकेच्याच डिपार्टमेंटमध्ये काम करताना एके इंजिनिअरिंग या विविध 5 कंपन्यांनी पेमेंट देते। ते दाखव, नावं सांगतो त्या कंपन्यांची तुम्हाला सर्व आता जी 60 कर्मचारी आहेत, पेमेंट हा एके इंजिनिअरिंगकडूनच जायला पाहिजे होता। एके इलेक्ट्रिककडून फिनडेक्स, जयस्वाल, त्याच्यानंतर अशा विविध कंपन्या आहेत। आनंद, भगीरथ, ॲक्वाटिच, विशाल एंटरप्राइजेस अशा विविध कंपन्यातून पेमेंट ह्या 60 कर्मचाऱ्यांना का जातात? म्हणजे कुठेतरी पालिकेतल्या कर्मचाऱ्यांचा PFचा देखील ESIचा देखील घोटाळा होत आलेला आहे। कर्मचाऱ्यांना जॉईनिंग लेटर देत नाही, याचा अर्थ महापालिकेचं देखील याच्यावर लक्ष नाही। आणि लक्ष जर असेल तर संबंधित अधिकारी यावर खरोखर त्यांचे धागे दंडाळे यांच्याबरोबर आहेत हे सरसर दिसतंय। आज 60 कर्मचारी एवढ्या 6 महिन्यापासून त्यांच्याकडे एक पत्र मागतायत, आम्ही तुमच्याकडे काम करतोय, ते पत्र देऊ शकत नाही। पगार खातायत, पगार त्यांना सरासरी पगार देण्यात आले। महानगरपालिकेने सांगितलं आहे की एक 23,000 पगार किमान वेतन, कुशल वेतन 23,000 आणि अर्धकुशल 22,000, पण त्यांना पगार जातोय 15,000च्या घरात 16,000। 8,000चा गॅप, सरळ एवढा 6-7 हजाराचा गॅप का दिला जातोय? का करताय? आज आम्ही यासाठी जांभळे साहेब तर पळून गेले, काय भेटलेच नाही, कारण फोन लावला, 8-10 कॉल झाले, संबंधित अधिकाऱ्यांची काही भेट झालेली नाही। तर शेवटी आम्ही रोडे सरांकडे भेटलो, रोडे सरांशी संबंधित विषयावर सर्व चर्चा केली। रोडे सरांनी येत्या 8 दिवसात हा सर्व विषयाला पाठपुरावा देऊन योग्य ते उत्तर, जे उत्तर अपेक्षित आहे या कर्मचाऱ्यांना, ते अपेक्षित उत्तर दिलं जाईल। आणि आमदार केळकर साहेबांचं देखील त्यांच्याशी कॉलद्वारे बोलणं झालेलं आहे आणि संबंधित उत्तरं चांगली लवकरात लवकर त्यांनी 8 दिवसात देणं अनिवार्य सांगितलेलं आहे। त्याचे आता बघू, जर नाही दिलं येत्या 8 दिवसाच्या नंतर 9व्या दिवशी महापालिकेच्या बाहेर आंदोलन करणार कर्मचाऱ्यांना घेऊन। सातत्यानं कर्मचारी संघामध्ये आता तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापूर्वी पण आपण पाणी खात्यात गेलो, कुठे ना कुठे संबंधित सर्व डिपार्टमेंट केळकर साहेब तर अक्षरशः सातत्याने सर्व विषय घेऊन विधानसभेत उचलावे लागत आहेत। महापालिका एकीकडे बघतोय आपण की महापालिकेतले विषय विधानसभेत उचलतात। महापालिकेला अधिकाऱ्यांना समजलं पाहिजे की बाबा महापालिकेचे विषय विधानसभेत का उचलतात आणि विषय कोणते असतात। हा अधिकारी फ्रॉड आहे, हा अधिकारी भ्रष्ट आहे। या कर्मचाऱ्यांना 200 कर्मचाऱ्यांना ड्युटीवर घेतलं नाही, 200 कर्मचाऱ्यांना गेल्या 8 महिन्यापासून पगार नाही, हे विषय। अरे एवढी मोठी महानगरपालिका आहे आपली, तुम्ही स्वतः सांगतात की भव्य मोठी महानगरपालिका आहे, मुंबईनंतर दुसरा नंबर लागतो, तुम्ही बोलतात स्मार्ट सिटी आहे, तुम्हीच बोलतात। आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत हे बघा, हे बेरोजगारांना पत्र नाही, त्यांना पगार टायमावर नाही, काय लावून धरलंय?
तुम्ही एक उल्लेख असाही केला की भाव टाकला जातो ते त्याबद्दल तिथं आमचे कर्मचारी जेव्हा गेले, हे आपले संबंधित इथं महानगरपालिकेचे कर्मचारी जेव्हा तिथं गेले विचारणा करायला, झांबरे सरांना मी नाव घेतो, तर त्यांनी सांगितलं बाबा तू माझ्या खुर्चीवर बसून बघ. तो कर्मचारी म्हणून तू उत्तर दिलंस, या इथं आम्हाला द्या उत्तर, कधी देता येईल तर बघा. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या जागेवर येऊन बस, मग तुला कळेल आम्हाला वरतून कसा प्रेशर आहे. कोणता प्रेशर आहे तो झांबरेंनी सांगावा, आम्ही आहोत बघायला. आमदार केरकर साहेब देखील बघतील किंवा तुला जर प्रेशर असेल, खरोखर तू जर चांगलं काम करत असेल, तुला प्रेशर असेल तर आम्ही किंवा बघतो. आणि